सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्या आंदोलनाच्या स्थळी आपण कुठली वेगळी भूमिका काही करू शकता का? जर समजा नंदुरबार आहे तर संस्कृती आहे की आदिवासी नृत्य त्या ठिकाणी आहे, धुळ्यामधून एक काही वेगळं संस्कृती त्या ठिकाणी जोपासता येते का? किंवा वेगळं काही तिथं समीकरण सरकारला लक्ष वेधण्यासाठी दाखवता येते का? तर अशा पद्धतीचं 10 लोकांचा 15 लोकांचा एक ग्रुप, एक वेगळ्या पद्धतीचा ग्रुप त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलात तरी देखील त्या ठिकाणी बाबा मी नाशिकला आता सध्या निघालो म्हटलं तरी काही हरकत नाही. फक्त विषय असा आहे की मी आता पहिला पोलिसांना चाललोय, त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी काय असेल ते. थोडं नवीन आधुनिक मध्ये थोडं मूर्ती त्यामुळे मी करून घेतो दाढी. बाकीचं अत्यंत गरजेचं आहे. वास्तविक पाहता जर बघितलं तर समाजात समाजोपयुक्त काम त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना आपल्याला पूर्ण ताकदीनिशी हा लढा लढायचा आहे. मी तुम्हाला मग सांगताना सांगत होतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी भूमिका, एक वेगळी टीम. 36 जिल्ह्यातले आहेत तर 36 जिल्ह्यात त्यांनी आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि ते फलक त्या ठिकाणी त्यांनी धरायचा. तिथून त्या जिल्ह्याची लोक त्या ठिकाणी थांबतील. त्यांच्या पाठीमागे दुसरा जिल्हा असेल, ते जे जिल्हा आहे तो जिल्ह्याचं नाव तिथे लिहायचं. ते जिल्ह्याची माणसं त्या ठिकाणी थांबतील. दुसरा जिल्हा आहे त्या जिल्ह्याची माणसं त्या लाईन मध्ये थांबतील. कुठलीही नाहीत. ती पूर्ण आराखडा आज संध्याकाळी आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न 100% करू. पण आज संध्याकाळी नाही जमलं, उद्या घेऊ. नाशिक मधूनच तास 2 तास लाईव्ह घेऊ, 4 तास घेऊ, काय अडचण नाही. पण हे सगळं करत असताना एवढ्या जिल्ह्यातली मुलं आहेत त्या ठिकाणी ते फलक असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रमुख मागणी फक्त 2 असणार आहेत. जे पत्र आपल्याला जे प्रमाणपत्र भेटलंय ह्या पत्राचं नेमकं करायचं काय? ह्या पत्राचं नेमकं करायचं काय? पगार 6 लाख लागतील दवाखान्याला. आंदोलन असेल, मग ते काय असेल, अनत्याग असेल, अमर उपोषण असेल, ती भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होते. आंदोलन असेल, मग ते काय असेल, अनत्याग असेल, अमर उपोषण असेल, ती भूमिका तिथे त्या ठिकाणी स्पष्ट होते. नक्कीच बाबा, आपण नाशिकच्या दिशेने निघाला आहात. उद्या सकाळी सर्व नाशिकच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी. अजून टाइम आहे. 3 तारीख आपली फिक्स झालेली आहे. 3 तारखेला महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील गावखेड्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी नाशिक मध्ये सर 1 2 1